अपमान, इतका घोर अपमान. नाही, या नानूनं उभ्या आयुष्यात कधी इतकं भयंकर नाट्य बघितलं नव्हतं. अशी का वागली रे? आपल्यावर विश्वास नाही का तिचा? विश्वास? काय संबंध आहे? तिला आपल्यावर सूड उगवायचा आहे, दुसरं काय? नानू, आता काय समजावणार आहेस मला मधू तू? हा? सारखी आपली कुणाची ना कुणाची तरी बाजू घेऊन मला समजावत असतोस. आता थोड्या वेळापूर्वी जे काही घडलंय तो कशाचा परिणाम होता? माई अगं, कुठल्या मुहूर्तावर त्या विक्रांतचं त्या मुलीशी लग्न लावलं? काय डोळ्यासमोरून माझ्या जात नाहीये ते दृश्य. ते पोलीस, कांगावा करणारी ती मोनिका, तिची ती मुलगी. विजय, आता बोल की रे. नानू मामा, जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे मोनिकाचा या घराशी संबंध आला. सो तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोल. मी तर पहिल्यापासून सांगत होतो, तो मोहन या घरातून निघून गेला कुठल्या कारणामुळं? त्याला कारण आहे ही मुलगी ईशा. ती जर इथे नसती तर मोनिकाला संधीच मिळाली नसती असा हा तमाशा करायची. मी तिची जबाबदारी घेतली आहे ना, आणि तिचे आजी आजोबा तिला इथे देऊन गेले होते म्हणून. अरे पण त्या देशपांड्यांशी संबंध ठेवू नका असं मी ओरडून ओरडून सांगतोय ना सगळ्यांना. अहो, हळू ओरडू नका, तुम्हालाच त्रास होईल. जोपर्यंत ती मुलगी आणि त्या मोनिकाचा निकाल लागत नाही ना, तोपर्यंत त्रास चालूच राहणार असं दिसतंय. मला तर ते पोलीस बघून इतकी भीती वाटत होती ना, म्हणजे एकदम धडधडायलाच लागलं होतं. मला असं वाटलं पोलीस विक्रांतला पकडून देणार. आई, तू घाबरू नकोस, असं काही होणार नाही. असं काही झालंय का? म्हणजे आता त्याची वाट बघायची का? बरं काय, आता याची पुढची पायरी तीच आहे. उद्या तुझ्या बरोबर आम्हाला सगळ्यांना जरी जेलमध्ये नेलं तरी मला त्याच्यात आश्चर्य वाटणार नाही. पण या सगळ्यामध्ये ईशा बिचारी निष्पाप आहे असंच तुला म्हणायचंय ना? मुळात प्रश्न आहे, ती इथं आपल्या घरात का राहते? आणि अलके, हेच तुम्हाला कळत नाहीये. ते देशपांडे घरी आले की त्यांचा अगदी हसून पाहुणचार करत बसता. तुम्हाला स्वतःची मतच नाहीये. अरे नानू, तू तिच्याशी कशाला भांडतोय? का चिडतोय उगाच? राग आपल्याला सगळ्यांनाच आलाय. पण उपयोग काय राग येऊन? निष्पन्न काय? तर शून्य. अरे विक्रांत, कधी होणार आहे तुझा डिवोर्स? मला नाही माहित, केस चालू आहे. म्हणजे तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे का? अन्या, अरे तुझी तलवार म्यानबंद कर ना. डोक्याला त्रास होतो रे. आधीच एक धक्का बसलाय. नानू मामा, ती मोनिकाहून तमाशा करून निघून गेली, आता आपण आपापसात का भांडतोय? तर मग मानसीचा फोन आल्यावर धडधड का वाटते? काहीच कळत नाहीये. काहीच कळत नाहीये मला. पुढेही जावंसं वाटत नाहीये आणि मागेही आहे तिथेच थांबलोय मी. पण नाही, इथेच थांबून नाही चालणार. काय करू मी? काय करू? वकील जे म्हणाले ते बरोबर आहे. मी एवढी घाई करायला नको होती का? त्याच्यामुळे सगळंच फिसकटलं तर? ईशाचा ताबा आता मी मिळवलाय, पण दळवींना ईशाचा ताबा परत द्यावा लागला तर? माझ्याकडून मला काही मदत मिळणारच नाहीये. खरं तर ना, मला ईशा हवी सुद्धा आणि नकोय सुद्धा. नाही, पण ईशा नको असली तरी तिचा ताबा मला हवाय. कारण तो ताबा मला बऱ्याच गोष्टी मिळवून देणार आहे. काही झालं तरी ईशाला इथेच ठेवणं फार गरजेचं आहे.
माझ्याजवळ. आजी आजोबांना तर ईशाला सांभाळायला अजिबात जमणार नाहीये आणि मी तिला हातही लावणार नाहीये. म्हणजे आता राहिली मानसी. येस, काहीही झालं तरी मानसीला ईशासाठी तयार करायलाच हवं. एका अर्थी बरंच झालं सलीलने लग्नाला नकार दिला ते, कारण जर मनू गेली असती तर ईशाला कोणी सांभाळलं असतं. असो, पण आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. सो जरा परत एकदा विचार कर. इतकं गरजेचं आहे का जाणं? आजी, माझा निर्णय पक्का झालाय. अगं पण हे खूप तडकाफडकी होत आहे असं नाही का वाटत आहे तुला? हे बघ, मी आता लगेच जात नाहीये. आहे काही दिवस अजून इथे. आणि आजी आजोबा, तुम्ही आता मला अडवू नका प्लीज. मी काही निर्णय घेतलेत, विचार केलाय, करू द्या मला. एक मिनिट, मला प्लीज कोणीतरी सांगेल का की इकडे कसलं डिस्कशन चाललंय? कुठे जायची तयारी चालली आहे? दिल्लीला. दॅट्स ग्रेट. फिरायला चाललीस तू? आजी, काय आहे हे? जाऊ दे की तिला फिरायला. त्या बिचारीने 4 दिवसही स्वतःसाठी काढायचे नाहीत का? तू जाग. मी 4 दिवसांसाठी नाही जाते, शिकायला जाते तिथे. किमान 3 वर्ष. काय बोलतेस? या मनस्थितीत मी जोक करेल असं वाटतं तुला? मानसी, हॅव यू लॉस्ट इट? तू असा कसा डिसिजन घेतलास अचानक जायचा? का? काय प्रॉब्लेम आहे? आहे ना प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आहे ना? ह्या प्रॉब्लेमचं काय करायचं? म्हणून तू गेलीस तर हिला कोण सांभाळणार आहे? तो तुझा प्रश्न आहे ताई. मी माझे प्रश्न सोडवतेय, तू तुझे सोडव. कसे सोडवू मी प्रश्न? आणि हा जिवंत प्रश्न मी कसा सोडवू? तुला तिला सांभाळायचंही नाहीये, विक्रांतकडेही पाठवायचं नाहीये. आता आजी आजोबांना तिला सांभाळणं जड जाणार आहे. पण ह्या सगळ्यात मी काय करू? आणि मी असं कधीच म्हटलं नाही की मी हिला सांभाळणार नाही म्हणून. इथे असते तर मी ते आवडीने केलं असतं, पण आता नाही. आता माझा निर्णय पक्का झालाय आणि मी इथे नाही राहणार. आता हे नवीन चॅलेंज आहे माझ्या समोर. तुम्हाला कोणालाही मला मदतच करायची नाहीये का? काय झालं पिल्लू? आणि तिला इकडे. बताई, काय झालं? का रडतीयेस तू? कशाला रडतीयेस? ती मानसी तिकडे माझं डोकं खाते, तू कशाला डोकं खातेस आता परत? हा? मोना, अगं हे काय चाललंय काय तुझं? हे असं बोलतात का बाळाशी? हा, मूर्ख कुठली. आधी तिला सांभाळायला शिक स्वतः. आई होणं इतकं सोपं नाहीये, कळलं का? ही साडी आता लग्नच होणार नाहीये तर साडी कधी नेसणार? म्हणजे दिल्लीचं नक्की केलंस तर? हो आत्या. अजूनही विचार कर. तिकडे एकटीने मॅनेज करण्यापेक्षा इथेच केलंस तर? हो आत्या, पण